अशी वेळ कोणत्याच बापावर येऊ नये. नीट परीक्षेला 2 मिनिटं उशीर झाला आणि मुलीला प्रवेश नाकारला. बापाची अवस्था पाहून धक्का बसेल. डेली ताज्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. देशभरात पेपर फुटीनंतर होत असलेल्या नीट UG 2026च्या परीक्षेसाठी आज देशभरात NTNनं मोठी तयारी केल्याचं चित्र दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लागला होता. लातूर पॅटर्नमुळे देशभरात गाजलेल्या लातूर जिल्हा प्रशासनानंही थेट नीट परीक्षेची सर्व तयारी केली होती. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर NTA कडून देण्यात आलेल्या नियमांचंही काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. NTAच्या याच नियमांचा फटका मध्य प्रदेशातील एका विद्यार्थिनीला बसला असून केवळ 2 मिनिटं उशिरा झाल्यानं एका विद्यार्थिनीला परीक्षा देता आली नाही. यावेळी हतबल झालेल्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. वाढती महागाई, तंत्रज्ञानातील वेगळे बदल आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धांमुळे ही चिंता अधिक वाढते. अशीच भीती आणि चिंता या तरुणीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसते. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी अवघे 2 मिनिटं परीक्षेला उशिरा पोहोचली आणि परीक्षा केंद्राचं गेट बंद करण्यात आलं. यावेळी तिनं प्रचंड गयावया करून विनंती करूनही तिला आतमध्ये सोडलं गेलं नाही. वडिलांनी पोलिसांच्या अक्षरशः पाया पडले तरीही मुलीला आत सोडलं नाही. यावेळी वडिलांनी गेटवर आपलं डोकं आपटून घेतल्याचं दिसतंय. त्या अक्षरशः रडत आहेत, हात जोडून विनंती करतायत, मात्र तरीही विद्यार्थिनीला आतमध्ये सोडलं नाही. परीक्षार्थी उमेदवारांची घालमेल पाहून इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत घ्यावे म्हणून प्रशासनाकडे विनंती केली. मात्र NTA अधिकाऱ्यांनी नियमांच्या पुढे जाता येत नाही असं म्हणत विद्यार्थ्यांना प्रवेशास मनाई केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. देशभरातील 22,79,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट UG 2026ची पुनर्परीक्षा दिली. यासाठी देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5,440 केंद्र उभारण्यात आली होती. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.